पळे भांड्यात आहे. गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. बापू काय केली भाजी मला दाखवून दे सगळ्यांना. कुकरला लावलेलं हुलगा आणि मूग, कडधान्य आता थंडीत खायचे असतात. मूग आहे ते, मूग आणि ज्वारीची भाकरी मैत्रिणी. ज्वारी, बाजरी आणि गहू तिन्ही मिक्स आहे ह्यातमध्ये. फुलभर डबा. हा गणेश दोघं जण जेवायला येतं. काय झालं, दीदीला सकाळ सकाळ चालली आता 9:15 वाजल्या, 9:30 वाजता येते त्या. ह्यांचा डबा ती घेऊन म्हणजे लावणार होती मी तिला पोस्टातला ह्याचा मसाला घेऊन, पण ती नेपाळच्या दादांनी नेपाळला चाललं ते एक दादा सांगोला येऊन आल्या इथं. आणि त्यांनी मला वालचंदनगरमध्ये आल्यावरती फोन केला की आम्हाला मसाले घेऊन तिथं या. त्यांना म्हणलं होतं मला आदल्या दिवशी सांगा, पण काय त्यांचं अचानक ठरल्यामुळं आता हिला मसाला घेऊन चालवलंय त्यांना. हां होऊन दे आता. ही भाकरी भाजते का, मी जाऊ का पॅकिंगला? तुझ्यासाठीच ती भाकरी केली आणि तात्या आलं तर वरतं मग जेवते ना, कारण का मला पॅकिंग करायची. जेव बसते मी मग, माझ्यासाठी आता नंतर न करते भाकरी गरम गरम. गणाचा आणि त्यांचा डबा दिला, आता दीदीचा देते. दीदी जेव, तात्याने त्याने जेवायला. आणि फुलगं घातलं होतं भिजायला, हो का त्याला आले की अजून आता बांधून ठेवायचं म्हणजे येते ना. सारखं काय करायची भाजी रोज उठून, ही पोरं खात नाही ती गोसावळण ही दोडकन, ती दिवसभर भाजी तशीच पडते हो का. मस्की मंडई, पण ह्यांनी खाल्ली पाहिजेत ना. संध्याकाळचं दोडका करायचा, गोसावळा खा, नाही तर तिकडं मातीत बसा म्हणायचं. सकाळचं तर खायला घालायचं ना, सकाळची उपाशी राहिलेली जमत नाही ना आपल्याला. दिवसभर तिकडं मग बिनकाळजी होतं, संध्याकाळचं तिकडं काही गोसावळा खा नाही तर दोडका. नाही तर मी सुट्टी असल्यावर करते मैत्रिणींना, सगळं जातं मग. जरासा मोबाईल हातात 2 मिनिटं पाडचीन तव्यात. रात्री घड्याळ घातली होतं, काजडला गेली ती, मग ते सकाळी काढून ठेवलं आणि आता हीच नाही केलं. 11:30 वाजला यायच्या घरून यायला, 12 वाजले झोपायला, 12:30. आता डोळं तार वाटलं इथं माझं. काय झालं ती? तार वाटलं इथं म्हणजे झोप नाही झाली. त्यात मध्ये आज ताई पण नाही, ते आज काय आज लोडच लोड आहे माझं. तर कसं मग काय 3 घरं जाणली तिने लय सकाळ नाही काय पेपर आहे आणि प्रॅक्टिकल लिहायचं राहिलंय. आणि वरून तुम्हाला आता 12मतीला लावते. आता 12मतीला जाऊन यायला तास नाही झाला, मग काय आता तुला काय माझं लिहून मग लिहितो तू. माझी जाते काम सांगितलं की बाई आमच्यात लगेच बरं प्रॅक्टिकल असतं. काम पेपर असला की बरोबर सगळी कामं येतात ह्याशी जुळवून. आणि मला काय अभ्यास नसला का नाही, मग मला कोणच काम सांगत नाही. मग म्हणते चलो झालं. चल टाकी पाव स्लॅब जाईन वाहून, पाणी मोटर चालली. इकडलं दार लाव, कुत्रं जाईल. नाही मैत्रिणींना अगं काय सांगू, भाव आल्यात आमचं कशाला तरी. माझं चाललंय पॅकिंग करायचं सकाळ सकाळ. ही संदीप दादांची ऑर्डर आहे. ह्या ताई साहेबांचा मसाला, आणि हे मसाला, सांडगं, मिरची पावडर आणि हळद आहे. ह्या ताई साहेबांचं डिंकाचं लाडू 1 किलो. आणि काय बरं काय काय माहिती ह्या ताई साहेबांचं मसाला बिसाला असेल काय, ते काय पॅक केलं काय नको. भिजवायचं चाललंय ही माळवं. काकड्याला काकड्या आल्यात मैत्रिणीनं, दोडक्याला दोडका आल्यात इथं. इकडं तिथं वरती एक दोडका आहे. गाय बिया वाल्यात नको येऊ, काय नाही करत, वाल्यात नको येऊ. तुळजापुरी झेंडूला आता शिक झेंडू लागायला लागलाय. देवांना फुलं लावायसाठी फुलं लागतात ना मला, मग त्यासाठी लावलेला. आता शिक त्याला झेंडूला फुलं आल्यात मैत्रिणींना. हो का किती छान आहे ती. आणि इकडं आजीला काय काय दिलं दाखव ना तिथं. आता नेट केली म्हणजे नेमकी मला सकाळ होईल. हो का मैत्रिणींना, आईने माझ्या भाजी दिली रात्री. आणि नशीब गाडीत होती रातच्या धरणं, तर तिला काय झालं नाही. दुसरी इकाची आणलेली सडून गेली असती. माझ्या बापूंनी किती भारी भाजी केली आहे.
लय ग पैसे हवा लय होते. लय कष्ट करतात माझा लय बापू पैसे होणार ह्या भाजीचे. आणि किती स्वच्छ आहे व हाय का कुठे ह्यात मध्ये मळ नाही मळ नाही बिटकं नाही काय नाही माती नाही. पर्पल एक होईन भाजी भेंडी दिली आईनी गवार दिली या तरी तिला वांगी तोडायची होती पण तिला ना वांगी तोडाय रातचं दिसलंच नाही हो का गणूला खाईन म्हणून काय हिरवं अरे रात्री आजीला दिसलं नाही तर करायचं होतं आमचा बापू आलाय हो का इथं बसलाय बापू आमचा वैभव बापू आलाय तुम्हाला करमलं का म्हणावं मी नव्हतो ती काय म्हणतात काकी ऐक ना तू तुम्हाला करम तुझा फोटो काढायचा तो घेते तू कसं तू आणलं बघतेत की दावते की पप्पाला आल्यावर कसं दाखवायचं सांग अयो शुभमला ह्याला मी नाणी देऊन आले हो तेवढा किती ग छान आहे माझ्या गवार दिली हो का मैत्रिणींनो हो का गणुल्याला भाजी सकाळच्याला संध्याकाळच्याला गवार चला कविताला द्यायचंय सुट्टवडा ती काय काय न्यायचंय बाळा 2 किलो सुंटवडा आर्यन दरवाजा तुटन ती कोणाची बाळ आल्यात इथं तो सोनाची पूर चला कुठल्या वय बारामतीच्या भाव आल्यात मैत्रिणींनो मला म्हणते टीव्ही लवकर आमच्या गणेशने ते टीव्हीचं ते हे घालवले ना डिस्प्ले काय 2-3 महिने झालं मी नीटच नाही केला त्यामुळं भाऊचं लय राडा होतोय तात्याचा दोघाचा टीव्ही बघायचा त्याला करायला किती खर्च अभ्यास झालाय माझा व्हिडिओ डिलीट युट्यूबने थोडंसं जरी त्यात काय आलं तरी डिलीट करते यावं का ना आणि एक राहिलाय कुटायचा आणि ही जर मिरची आता तोंड ठुली या हिला जर नाही ना कुठली मैत्रिणींनो तर ही अशी जी कडक आहे ना ती सादळून बसन सगळे त्याच्यामुळे ही आता 10 वाजेपर्यंत 10 वाजू नाही तर किती वाजू एवढं कुटावंच लागेल मला वगैरे वस्तूपर्यंत होतं कुठून आणि सौद्याचं सामान हिथं दिसत ठेव लई छान वास येतोय ह्याचा मसाला मला सकाळ टाकाय पुरता आहे की हिथं पण नंतर ना ही परवा दिवशी तयारी काय सांगायचं सोपं आहे का नाही आता ह्याला गावात जायचं म्हणलं तरी गाडी लागते जीव केवढा आहे त्याला हे जेवायला माझ्या मैत्रिणींनो संध्याकाळच्या आता वाजल्यात रात्रीचे 9:30 आणि जेवतोय कांड तिकडं चालूच आहे अजून ठाक 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 चालले बर एवढी भाजी नीट केली गवार नीट केली नेहमी कच्ची पालेभाज्या खाव्यात हे काय आहे 20% तरी बाळा घे ना वाढ जेवाय मी ती भाजी ती कुरडी खाती कच्चं अन्न खाल्लं पाहिजे चला जेवा सगळे आपापल्या घरी जेवण वगैरे झाल्यावर आज कपडे वाळायला टाकायचे चाललेत मैत्रिणींना दहा वाजले तर त्या लाईट नव्हती आज दाजींनी इथं गव्हाचं दळण दळून आणलं कांडप त्यांनी बंद केलं त्यातली अजून मिरची काढायची सर
आता अंधारचं काय करताय? आम्ही काढतो सारखे, ऐका की त्या दोन्ही काचा लावा. मी कपडे टाकते वाळायला, दोन्ही लावा काचा. सारखी स्वच्छता करत राहतोय तरी. ऐका ना, आता नका काढू. काय कुठं काय पडायचं भ्या वाटतं खाली. बस खाली मोकळंच आहे सगळं, पण तरी पण चला. आणि भूक लागलेली आता मला झालंच आता जेवायला जावं बरं का. इकडे गेली किचन मध्ये आणि ऐका की देवाचा दिवा लागला होता इजायला. आता म्हणलं लागला इजायला, काय करायचं म्हणलं काडीपेटी लावायला पुढं आणि कशाच काय बोल लावायला बघती आणि ह्याचा बल्बच गेला किचन मधला. अशी बेली का नाही, पाण्याचा तांबा भरला ना आली की इकडे ती एक कुरकुर होतं तेवढंच खाऊन गप झोपली. पण रात्रीच 2:30 वाजता ही का सुधरत नाही तुम्हाला सांगू का? ही जेवणच करत नाही. ही काय करते, खाल्लं होतं मी, अभ्यास करायचा आहे म्हणून ही झोप येते म्हणून ही जेवण करत नाही. आणि रात्रीचं ही मग उठून पळते जेवायला. मी म्हणलं कोणतं झालं. आणि आमचं गणूला आहे ना कवा बी खातं. ते नाही शाळेची काळजी करत. बघा आज शाळेला सुट्टी घेतली गणूने. किचन मध्येच गेली नाही, तांब्या भरला.